नमस्कार शेतकऱ्यांनो, मी बापू बिडगर आणि मराठी दरबार या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. तर बघा, आज आपण माजलेल्या आमदारांविषयी काय बोलणार आहोत, माजलेल्या मंत्र्यांविषयी काय बोलणार आहोत, माजलेल्या कृषी मंत्र्यांविषयी काय बोलणार आहोत. तर बघा, आज विधिमंडळात एक व्हिडिओ व्हायरल होतोय. माननीय आमदार रोहित पवार यांनी त्यांच्या ट्विटवरून हा व्हिडिओ व्हायरल केला. याच्यामधलं त्यांनी स्पष्टीकरण सुद्धा दिलं. परंतु बघा, राज्यामध्ये कर्जमाफी असेल, पीक विम्यासारखा घोटाळा असेल, शेतकऱ्यांच्या शेतीमालाच्या प्रश्नाविषयी जो काय आवाज उठवलेला असेल, माननीय माझे आमदार बच्चू कडू असतील, त्यांनी बघा शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी, दिव्यांगाच्या प्रश्नासाठी 138 किलोमीटरची पायी वारी केली, पायी दिंडी केली. एका बाजूला पाहिलं तर एका आमदाराच्या मनात शेतकऱ्यांना न्याय भेटण्यासाठी एवढी धडपड असेल, परंतु एका बाजूला सत्तेचा माज असलेल्या आणि एक पिसाळलेला म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाही, अशा प्रकारे शेतकऱ्यांची जर थट्टा विधिमंडळाच्या सारख्या पवित्र खुर्चीवर बसून जर तुम्ही अशा प्रकारे शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवण्याऐवजी जर जंगली रमी खेळण्यात व्यस्त असाल, तर सुरुवातीला तुमचा तमाम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या वतीने तुमचा जाहीर निषेध. अशा प्रकारचा जे तुमचं कृत्य आहे ते शेतकऱ्यांना किंवा तुमच्या ज्या पक्ष आहे, तुमचा जो पक्षाचे प्रमुख आहेत त्यांना मान खाली घालणारा, त्यांच्या लाज यावर प्रश्न उपस्थित करणार आहे. जर तुमच्या पक्षाच्या नेत्यांना थोडी जरी लाज असेल, थोडी जरी शेतकऱ्यांची किंमत असेल, तर तुमचा राजीनामा घेतला जाईल. आणि जर लाज सोडून दिलेला असेल तर तुमचा राजीनामा कोणीही मागणार नाही किंवा कोणीही घेणार नाही. तर बघा, मागल्या 2 दिवसापूर्वी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचं एक स्टेटमेंट होतं की ज्या वेळेस विधिमंडळाच्या दालनामध्ये सुद्धा 2 आमदार झटापट करतात, हाणामारी खेळतात, त्यांचे समर्थक जरी असले तर त्याला सर्वतोपरी आमदारच जबाबदार असतात. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी एक स्टेटमेंट केलेलं होतं की हे ज्या वेळेस एका आमदाराकडे बोट जातं त्यावेळेस संपूर्ण आमदार याला ग्राह्य धरले जातात. खुद्द मुख्यमंत्री सुद्धा एक आमदार आहेत, ते सुद्धा याच्यामध्ये आले, उपमुख्यमंत्री दोन्ही ते सुद्धा याच्यामध्ये आले, परंतु त्यांनी याच्यामध्ये माजलेले आमदार असा सुद्धा उल्लेख केलेला आहे. त्याच्यामुळं खरंच हे आमदार माजलेले आहेत. अशा प्रकारे विधिमंडळाच्या लहान मुलं सुद्धा अशा प्रकारचा गोंधळ करत नाहीत. अशा प्रकारचा गोंधळ हे आमदार करत आहेत. जंगली रमी सारखी गेम, एक प्रकारे शासन असं सांगते की अशा प्रकारच्या गेमचं आम्ही समर्थन करत नाही. आणि एका बाजूला जर राज्याचे कृषी मंत्री अशा प्रकारे जंगली रमी शेतकऱ्यांच्या इतक्या महत्वाच्या प्रश्नांच्या बाबतीत एक वातावरण असताना तुम्ही जर अशा प्रकारे जंगली रमी खेळत असाल, तर तुम्हाला ज्यांनी या पदावर बसवलं त्या तुमचे जे नेते आहेत त्यांचाही निषेध. जर तुमच्या नेत्यांमध्ये थोडी जरी शेतकऱ्यांप्रती भावना असेल, शेतकऱ्यांप्रती आदर असेल, तर तुमचा राजीनामा घेतला जाईल. आणि जर शेतकऱ्यांप्रती तुमच्या नेत्याला थोडा जरी सन्मान नसेल तर तुम्हाला कंटिन्यू केलं जाईल. कारण अशा प्रकारच्या कृषी मंत्र्याला खुर्चीवर बसवणं ही सुद्धा एक शेतकऱ्यांचा अपमान आहे. त्याच्यामुळे बघा, येत्या काळात अशा आमदारांना लोकप्रतिनिधी सुद्धा म्हणणं हे सुद्धा चुकीचं ठरेल. कारण तुम्ही एका महत्वाच्या पदावर बसलेल्या असताना, एखाद्या विधिमंडळात बसलेल्या असताना त्याची पावित्र्य राखणं, त्याचं पावित्र्य जपणं हे सुद्धा तुमचं काम आहे. जर तुम्ही तमाम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं तुम्हाला प्रमुख केलेला असताना, त्या शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याची जबाबदारी तुमच्यावर असताना अशा प्रकारे तुम्ही खुर्चीवर बसून जंगली रमी खेळणं हे मूर्खपणाचं लक्षण आहे. त्याच्यामुळे तुम्ही आमदार असा, तुम्ही मंत्री असा, परंतु त्या लायकीत तुम्ही राहणं तेवढंच गरजेचं आहे. परंतु ती जर लायकी तुम्ही सोडली तर तुमच्याप्रती असे तमाम महाराष्ट्रातील शेतकरी तुमच्याप्रती असे शब्द वापरणार, कारण तुम्ही त्या खुर्चीचं पावित्र्य राखलेलं नाही. त्याच्यामुळे येत्या काळात जर तुमच्या नेत्यांनी राजीनामा घेतलेला नसेल किंवा घेतला नाही तर त्याला शेतकऱ्यांचा अपमान आहे. त्यांनी जर तुमच्यासारख्या अशा जंगली रमी खेळणाऱ्या मंत्र्यावर, जंगली रमी खेळणाऱ्या अशा आमदारावर जर कारवाई केली नाही तर महाराष्ट्रातील शेतकरी तुम्हाला माफ करणार नाही. कारण एक प्रकारचं शेतकऱ्यांप्रती जर तुम्ही या अगोदर सुद्धा यांनी वेगवेगळे वक्तव्य केलेले आहेत, परंतु ते वक्तव्याला कसे तरी बगल दिली. परंतु एका विधिमंडळाच्या
पवित्र अशा खुर्चीवर बसले असताना, तुमच्यावर तमाम शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याची जबाबदारी दिली असताना, तुम्ही धोरणं ठरवण्याची जबाबदारी दिली असताना, हे जंगली रमी खेळणं हे कोणत्या धोरणात बसतं? असो, शेतकऱ्यांची कर्जमाफी असेल, शेतकऱ्यांच्या पीक विमाचा मोठा प्रश्न आहे. तुम्ही एका बाजूला शेतकऱ्यांना जे 4 ट्रिगर होते, ज्या ट्रिगरद्वारे शेतकऱ्यांना पैसे भेटत होते, तेच ट्रिगर तुम्ही बंद केले आणि ज्या ट्रिगरद्वारे शेतकऱ्यांना सर्वात कमी रक्कम भेटते तोच ट्रिगर तुम्ही चालू ठेवला. असो, तो जरी धोरणाचा एक भाग पकडला, ते जरी तुमचं 1 रुपयात पीक विमा बंद केले, मग आता जंगली रमी शेतकऱ्यांना तुम्ही जंगली रमी शिकवणार आहात का? अशा प्रकारे एखाद्या कृषी मंत्र्याने, जबाबदार व्यक्तीने जर विधिमंडळाचं पावित्र्य जपलेलं नसेल, जर विधिमंडळाचं पावित्र्य जपत नसेल, तर त्याला शासन करणे, जर त्याला त्या पदावर बसवणारे जे कोणी यांचे नेते असतील ते सुद्धा तेवढेच जबाबदार आहेत. कारण जर एखाद्या नेत्याचा एखादं राज्याच्या लेवलचं कृषी मंत्रीपद सांभाळण्याची जर त्याची ताकद नसेल, जर त्याचं तेवढं सांभाळायचं त्याला ज्ञान नसेल, तर अशा व्यक्तीला घरी बसवणं हे कितीही चांगलं. त्याच्यामुळे अशा कृषी मंत्र्याला लवकरच त्यांचे नेते मंडळी शासन करतील आणि एखाद्या त्यांचं मंत्रिपद हिसकावून घेतील. काढून घेणं हे महत्त्वाचं नाही, परंतु हिसकावून घेणं याच लायकीचे ते आहेत. त्याच्यामुळे येत्या 2 ते 3 दिवसामध्ये यावर काय कारवाई केली जाईल हे आपल्याला पाहायला मिळेल. धन्यवाद.